हॅलो गाईज, कसे आहात? आय होप सगळे मजेत असणार आहात. तर गाईज, तुमचं सगळ्यांचं मी रियांची स्वागत करते आणि थँक्यू सो मच. तुम्ही सगळे आपल्या ब्लॉग्सला खूप खूप प्रेम देता, खूप खूप छान छान कमेंट्स करता तुम्ही. आणि विक्रांतला पण खूप छान वाटतं तुमच्या कमेंट्स बघून, कारण तुम्हाला तर विक्रांतची कंडिशन थोडीशी माहितीच आहे आणि खरंच त्याला पण खूप मस्त वाटतं. मला पण चांगलं वाटतं जेव्हा तुमच्या पॉझिटिव्ह कमेंट्स मला येतात. तर ठीक आहे, तर आजच्या ब्लॉगची आपण सुरुवात करूया. आज आपण थोडंसं बाहेर पण जातोय, कारण की थोड्याशा वस्तू घ्यायच्यात आपल्याला, काय की घरातली पण थोडीशी कामं आहेत. आणि बोला तुमच्यासोबत चला हा ब्लॉग पूर्णपणे शूट करते, शेअर करते. तर ब्लॉग कंटिन्यू बघा, मी कुठं चालले. आणि बरीचशी कामं आहेत घरातली, पण आपल्याला दळण पण टाकायचं, सिलेंडर घेऊन जायचे, बिस्लरी आणायची, असे बरेच कामं आहेत. आणि थोडं जाते मी आमच्या इथं पण बाहेर. विक्रांतला घेऊन चालले, बाबूला घरीच ठेवते, कारण की थोडं पाऊस पण पडतोय आता, त्याच्यामुळे बाबूला घेऊन नाही जाते. चला तुम्ही कंटिन्यू राहा. आणि माझा कुर्ता कसा वाटतं सांगा. कधीच कुर्ता आहे माझा, म्हणजे आता रिसेंटली मी परचेस केलेला नाही आहे, कधीपासूनच आहे, पण मी जास्त वेअर केलेला नाही म्हणून मी आज वेअर केला. तर कसा वाटतं मला नक्की कमेंट्स करून सांगा माझ्या बहिणींनो. आणि चला कंटिन्यू राहा, आपण जाऊया. तर चला गाईज, आता आम्ही निघालो जाण्यासाठी. आता थोडीशी कामं आहेत, यांचा चष्मा घ्यायचा आहे आणि बरेच काम आहेत ना अजून. आणि पाठीचा सिलेंडर बघितलं का? तुला बघून बघून मला चष्मा लागला बोला. मला चक्कर यायला लागली तर राहून कुठं राहतो यार. आम्हाला सिलेंडर घेऊन जायला लागतं, दळण घेऊन जायला लागतं. आणि तुम्हाला सांगू ना, तुम्हाला व्हिडिओ नाही शूट केला, एवढं चिखल होता ना आज आमच्या इथे, एवढीशी माती टाकली होती ना, आम्हाला माती नरम चिखलची माती, त्याच्यामध्ये गाडी पूर्ण फसत होती आमची. तर सिलेंडर होतं गाडीमध्ये, काही ना काही गोष्टी होत्या. एवढं बोललो बाबूला घेऊन जाऊ, बाबूला आला तर मारला असतो. तो काय करतोय असं बोललो होतं. आणि हा बोलते बाबूला घेऊन येडाय काय, पाऊस बिऊस पडतो, बाबूला घेऊन जाऊच शकत नाही. मी का नेऊ तिला? तू काय सांगितलं मला की बाबूला आता बाहेर बघायला? हा मग बाबूला हा असा पाऊस कमी दाखवू की जो अवकाळी पडतोय, तो का जून जुलैचा पाऊस नाहीये विक्रांत, समजतं तुला? हा पाऊस काय गॅस, तुम्हाला सकाळी एवढा कडक ऊन पडतो ना, याचा तिला मी सकाळचा कवळा ऊन दाखवते, त्याच्यानंतर 2 पर्यंत ऊन असतो, 4ला पाऊस पडतो. माझी कारण मला मच्छर चावला, मग मी आजारी पडलो ना, तिचं ऐकलं असं मच्छर चावला नसतं, समजलं? ऍग्री करतो ना. मग मी तेच सांगते हमेशा. आणि घरात पण बोलतो रियांची ऐकायचं, पण हा माझा नाही ऐका. गाडी स्लो घ्या प्लीज, मला घाई नाहीये. घाई आहे मला, घरी लवकर जायचं पण माझ्या बाबूजवळ, पण तुम्ही गाडी स्लो चालवा. येस, हे आताच येतो. हे बघ गाईस, किती मोठे मोठे कंटेनर आहेत. मला तेच आवडत नाही यार. मला ह्या रोडला आली नाही, मला कंटेनरचं खूप म्हणजे बरोबर नाही वाटत. नुसते कंटेनरच येते ना. चला गाईस, जाऊया आपण आता. विक्रम, आता कुठं आपण चाललोय? उरणच्या रस्त्याला. चला गाईस, जाऊया उरणला, बघूया काय घ्यायचं आहे. थोडीशी वस्तू घ्यायच्यात, ते घेऊन आपण घरी येऊया. चला, बघितलं ना यार, मला खरंच लय ओरडतील की तू जातेच कशी एवढं लांब, एवढे असल्या वातावरणामध्ये. लोक घरी जायला पळतात ना. हा असा माणूस आहे की मला घेऊन फिरतो. तूच मला बोलली ना. मी काय बोलली तुला? तू गाडी मस्त चालवतो. गाडी मस्त चालवतो. किती वाजले गाईस तुम्ही गेस करू शकता. हे सर्व क्लायमेट बघून आहे ना, मला तर खूप भीती वाटते. असं क्लायमेट मला जास्त म्हणजे माहिती नाही, मी कधीच फिरले नाही या क्लायमेट मध्ये. 7 नाही वाजलेत, आता वाजलेले आहेत, तुम्ही बघू शकता किती वाजलेत. 17:15 म्हणजे 5:15. फॉरेनचे पिक्चर बघा, सीन दिसते. तू पिक्चर बघूनच हे सगळं सीन करायला बघतो, मला माहिती आहे. ब्लाउज आपको साड़ी भरी हुई आती है ना, ब्लाउज लेना बॉर्डर है ये जो है आजकल ब्लाउज का क्या है, वो टेलर लोग डायमंड का पैच लगाते हैं ना, इसको नहीं लगाते, मतलब कोई ब्लाउज भरा हुआ आता है, पता है आपको? साड़ी प्लेन आती है, वैसे नहीं बोलते. पाय पुस थोडे जाऊ शकत नाही बडे. पाय पैर पुस नहीं है क्या? जा सुको पाहिजे. दे मोबाईल, मी ठेवतो तू जातो. नाही का कपडा नहीं क्या पैर पोछने से? अभी रोज गिर रहा है रात को ना, शाम को गिरते रहते हैं ना बारिश. हिरवी नको, पायराशी. इसमें 2 कलर आएंगे, 19-20, एक पर्पल कलर आएगा. इसमें दिखा दो. साड़ी देखो एकदम लाइट वेट आएगी. क्या आपके पास ये होता है, होएगा ना? अगर आप नहीं वैसे ठीक तो हमेशा आपके पास आऊंगी, कस्टमर बनूंगी. इसमें दिखा दो, मस्त ना.
आपण खातो तो हा वाला आहे. हा किती एक वेगळ्या टेस्ट वाला घेऊन टाक ना. ये कैसा साड़ी है ना उनमें सब में कॉटन का ब्लाउज. ये तो भी अच्छा दिया है. ये देखो कैसा दिया. ये फटा ये तो भी अच्छा है. देखो इसमें क्वालिटी आता है. वो ब्लाउज में भी क्वालिटी डालते हो. जैसा जैसा रेट रहेगा ना वो हिसाब से कपड़ा डालते हैं. ऐसा इसका ब्लाउज तो ऐसा आएगा पूरा भरा हुआ. दिखाएगा मैं दिखा दो. दोनों चाहिए उसको. दिखा दो इसका ब्लाउज दिखा दो. चाहिए. एक खेकडा. गॅस माझ्या बाबूचा आवडता खिलाना म्हणजे आहे खेकडा. सो गॅस रियांशीला मस्त फिरून आलो पावसामध्ये. जसं फिरायला भेटला पाऊस जाम पडत होता. जाम आणि तुम्हाला दाखवेल मी काय उद्याच्या ब्लॉगमध्ये दाखवेल की मी काय घेतलं ते. तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये मी दाखवेन काय घेतलं मला मित्रांनी. तुम्हाला मी डायरेक्ट इकडे जाऊन दाखवेन की मी. हां आणि गॅस घरी आल्यावरती ना रियांशीला जाम काम आलं. म्हणजे आम्ही पण फिश आणली. पप्पानी पण फिश आणली. यार हा तेच सांगायला विसरले. पप्पानी तर काय आणला तंदुरीचे पीस आणल्या. त्यानंतर पप्पानी चिकनचे लॉलीपॉप पण आणले. ड्रमस्टिक पण आणले. त्यानंतर पप्पानी काय आणला कुपा आणला. एवढा मोठा. आपण पण एवढे मोठी कुपा आणली. तिने पण अख्खी कुपा आणली आणि पापलेट आणलाय. पापलेट नाही रे ते हलवे. हलवा 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 आहे मस्त एकदम फ्रेश आहे. हलवा कालवा खायचा आपण. तर आता हलवे आणले. आता बघू आता काय काय बनवायचं. आता वाटण जरा संपलं होतं. आणि गॅस मला या ब्लॉगमध्ये खरं सांगू मला वाटलं होतं की साडी बघायला भेटेल. तुम्हाला साडी पण बघायला भेटणार. याची ज्यात छोटीशी शॉर्टकट रेसिपी बघायला भेटणार आहे. म्हणजे आज काय बनवते दाखवणार आहे. म्हणजे पूर्ण दाखवणार ना. दाखवणार आहे काय काय बनवलं. घाबरले बघा मी ते बोललो रेसिपी. तर मला बाबूला पण सांभाळायचं ना. बाबू पण आता मस्त. तर रियांशी तुम्ही व्हिडिओ बघितलं तुम्हाला माहिती पडलं कसं बनवायचं झटपटवाला शॉर्टकट मध्ये सांग. तुम्ही म्हणजे शॉर्ट्सला पण प्रेम देता तर तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्हाला काय असेल तुम्हाला सांगत जा. आता काय चुकते तर. आणि आमचे बाबू बघा महाराणी झाली आहे. एवढा मोठा चिंबोरा का चिंबोरी आहे. आणि फेवरेट खेळ रियांशीचा. रियांशीला चिंबोरा आवडतो ना म्हणून मी बाबूसाठी चिंबोरा आणलाय खेळायला. आणि आम्ही कुठून घेतलं तर तुम्हाला आधीच्या ब्लॉगमध्ये बघितलंच तुम्ही ना बाबू. माहिती सांगू ना आम्ही सगळं सांगू यांना अजून. चला तिला काय सर्व तुम्हाला जर माहिती पाहिजे तर आम्ही देऊ पूर्ण अजून. हो लागली तर कामाला तू. एवढं सगळं बनवायचं मग कामाला नको लागायला. हो लेक कशी दिसतात एकदम भारी ग. तुमचं काम होतं हे. तुम्ही मला दिलं करायला. मी हे करतो ना. काय बोलतो मॅरिनेट नक्की करणार ना का पळून जाणार. नाही खोटं बोलता तुम्ही. ती चरबी फेकून दे थोडीशी. हो हो काढते. तीच काढायची. पप्पा बोलले की काय नाही ती काढायची जरूरत नाही बोलले. नाही काढून ते कसं ते पाणी सुटतं ना फ्राय हो करतो. हो. काय बोलता कुपा. हा कुपा आहे. म्हणजे आज तू आज बीबीक्यू केलं वाटतं घरातच. हो सगळं पापलेट नाही हलवा. गायस खरं सांगा पापलेट मला पापलेट हलवा कसा बनवायचा. असं असो ना कालपट हा हवा असतो असं असायला करायचं. आणि पापलेट एकदम वाईट असतो ना त्याच्यामुळे हे तुम्ही बघता नाही. हे बघून मला तोंडाला पाणी सुटतं. काय बोलता. कारण मी इमॅजिन केलं की एवढं भारी होणार आहे ते आता. चला पट्टा ठेवून देते. खायच ना हिला ना मी काय पण बोलतो रे हसते. उभा राहिला. मीठ टाकायचं. मीठ टाकायचं बघितलं गॅस खूप. चला गॅस आम्ही रियांशी काय मदत करतो माहिती आहे का तुम्हाला दाखवतो ना. त्याच्यात पण हलवा टाक. हलवा त्याच्यात पण मसाला टाक. गॅस बायकोला तुम्ही हसवत जावा. म्हणजे बायको कशी म्हणजे बायको चवीचं जेवण बनवते. तुम्ही सांगता आता मी याच्यामध्ये लिंबू पिळणार नव्हता. एक नंबर वाटला. दही टाकायची. हा दही आणली. हा दही आणलं दुपारी आपण. चिकन मसाला पण टाकायचा गाडी सोबत. म्हणजे चांगली टेस्ट येते. त्याच्यात मी थोडंच टाकतो आता. बाकीचा मी सुका मसाला बनवला. आता मला तर नाही बनवायचं. थोडीशी टाकायची आपली काय धनिया पावडर. तसं भरलेला असतं मसाला हा आम्हाला लागतो तर. आणि तुम्ही मिक्स करायचं. मी आधीच सांगतो. ओके घेऊन लागू का मला मी.
हो थांबा तुम्हाला जरा टाकून देतो ना विसरायला नको तुम्हाला मीठ आणि लिंबू नंतर मीठ टाकून दे लागली तर घ्या ओके गॅस कॅमेरा अँगल बरोबर मारतो मी त्याच्यामध्ये हे जाईल काय बोलतो त्याला कळशी कळशी तुमचं फिरलंय डोका मस्त येत नाही जगातल्या मापान कुठे गेला चमचे भेटत नाही यार दुसरे भेटला चला आता मॅरिनेट करून घेऊ मी हा करून घे मी याचा सुक्का करून घेते लगेच ना हो घ्या तर मस्त आहे की होतात फ्राय आणि टाकून दे तुम्ही तवा तापवले तुम्ही जास्त टाका ना आता किती बघत ना त्याला प्रेमाने एवढं लाईनीच लावा तर तुम्हाला पलटायला भेटलं पाहिजे टाका पटापट उभं तुला तू 4 दिलं असतं का ठीक आहे टाक ना ओके व्हेरी गुड काय मग काय जेवतो नाही जेवत. आता पप्पाला जेव्हा पप्पा कसं झालं जेवण So guys, तंदुरीचा करतास काय लिंबू पिळून खाते चल ये तू पण खा तू खाशील तर मला पोट भरतं ठीक आहे माझ नको जेव चालेल कसं आयुष्य सुपर चांगलं एक नंबर नाही खावा तुम्ही आणि हा हलवा हलवा मी ते पापड आलो सेम वाटतं मला तर अरे वा 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 गोलू बसला दोन्ही पण मस्त झाले मस्त झालं ना सगळ्याच मी मला रियांशी सांगितलं जेव कारण माझे पप्पा मम्मी जेवले आधीच कारण हे ना गरम गरम चांगलं लागतं ना तर आज मी थोडं बनवलं खाऊन घे यांची लवकर